पुणे जिल्ह्यातलं हे माझ्या पाठीमागचं आदिवासी शासकीय मुलींचं वसतिगृह आहे. या वसतिगृहात मुली या शिक्षणाकरिता राहत असतात आणि आपण जर पाहिलं तर अधिवेशनात देखील एक मुद्दा गाजला आणि तो म्हणजे या मुलींची जी काही मेडिकल टेस्ट केली जाते त्याच्यामध्ये एक टेस्ट आहे UPT टेस्ट म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट. आणि या प्रेग्नन्सी टेस्ट ह्या मुलींना जेव्हा त्या सुट्टीवर जातात, अगदी 2 दिवसाच्या सुट्टीवर जाऊत, 15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या, त्यांना पुन्हा या वसतिगृहात यायचं असेल तर ती मेडिकल टेस्टमध्ये UPT टेस्ट द्यावी लागते. बरं, यामध्ये विचित्रता अशी आहे की ही जी टेस्ट आहे ही यांच्याकडून कंडक्ट नाही केली जात किंवा एखाद्या शासकीय याच्यामध्ये ती धोरणात्मकरित्या केली जात नाही, तर मुलींना चक्क सांगितलं जातं की तुम्ही त्याविषयीचं एक किट मध्ये मिळतं आणि ते घेऊन तुम्ही ती टेस्ट करून डॉक्टरांचा रिपोर्ट आणून आम्हाला सबमिट करा. यामुळं प्रचंड वादंग निर्माण झालेलं आहे. कारण हे खरं तर मुलींसाठी एखाद्या मेडिकलमध्ये जाऊन ती टेस्ट घेणं आणि हे सगळं करणं अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आणि याचाच पाठपुरावा या काही आदिवासी मुलांच्या ज्या काही शासकीय बाबतीतल्या या मुलींच्या वसतिगृहासाठी काम करणारी संस्था आहे त्यांनी याचा पाठपुरावा चालवलेला आहे. यातील काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, युवक आहेत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव सूरज बांबे. अच्छा, काय पद आहे? SFI जुन्नर तालुका सचिव. तर जुन्नर तालुक्यामधलं हे शासकीय आदिवासी मुलींचं वसतिगृह आहे. हा जो मी प्रकार सांगितला हा केव्हापासून चालू आहे? हा प्रकार जो चालू आहे तो अनेक वर्ष झाले, म्हणजे जे आदिवासी हॉस्टेल खुले झाले तेव्हापासून हा प्रकार चालू आहे. याच्यामध्ये काय करायला लावतात मुलींना आणि मुलींचं आणि विशेषतः पालकांच्या काय भावना आहे त्याच्यात? UPT टेस्ट म्हणजे हे युरेन प्रेग्नन्सी टेस्ट ही मुलींची केली जाते. तर हे म्हणजे पालकांच्या सहमतीने केली जात नाही. पालकांनी याची कल्पना देखील नाही. हे मुलींना शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन ही करावी लागते. तर मुलींना हे टेस्ट देताना म्हणजे मानसिक पण त्रास होतो. तर मुलींना जे जावं लागतं, ते किट घ्यावं लागतं मेडिकलमधनं, ते आणण्यासाठी प्रत्यक्ष मुलींना जावं लागतं. ते मुलींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे या मुली असतात का, म्हणजे असा अनेक विचार व्यक्तीच्या डोक्यात येतात. तर हे आदिवासी विद्यार्थिनींचीच का अशी टेस्ट केली जाते, ही बंद केली जावी. तर अशी जी भावना आहे खरं तर हा बोलून दाखवतोय. त्याला कारण असं आहे, कारण आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो या शासकीय मुलींच्या आदिवासी वसतिगृहामध्ये, तर या मुलींशी बोलण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. यातल्या काही मुली बोलायला देखील तयार होत्या. एका माध्यमासमोर या मुली बोलल्या आहेत देखील. मात्र आत्ता ह्या वसतिगृहाच्या ज्या वार्डन आहेत त्यांनी आम्हाला असं करण्यास मनाई केली. इथे कोणत्याही पद्धतीने असं मुलींशी बोलू नका. यासाठी आम्ही इथले एक प्रकल्प अधिकारी आहे प्रदीप देसाई यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आमचे फोन घेतले नाहीत. नाशिकमध्ये म्हणजे या संपूर्ण राज्याच्या ज्या मेन अधिकारी आहेत त्यांचं नाव लीना बनसोडे आहे, त्यांच्याशी देखील संपर्क केला तेव्हा त्यांनी आम्हाला या बाबतीत आत्ता आम्ही बोलू शकत नाही, तुम्ही अधिकृत परवानगी घ्या मग बोलू असं सांगितलं. अर्थात याविषयीच्या अधिकृत परवानग्या ज्या काय असतील त्या घेणं गरजेचंच आहे. मात्र या मुली स्वतः आमच्याशी बोलायला तयार होत्या आणि त्यांच्याच भावना आपण त्यांच्या तोंडून ऐकल्या असत्या. मात्र आत्ता आपल्याला हे जे युवक सांगतायत ते या मुलींच्या संपर्कात आहेत, या मुलींशी ते सातत्याने बोलत आहेत आणि हा जो मुलींचा प्रश्न आहे तो त्यांनी लावून धरलेला आहे. सध्या अधिवेशनामध्ये याच्याबाबत मोठा उहापोह झाला. आता याबाबतीतलं नोटिफिकेशन देखील पडेल. मात्र हा जो प्रश्न आहे तो या आदिवासी मुलींच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणा असा आहे. या बाबतीतल्या कोणत्याही ज्या काही अटी आणि शर्ती असतील याच्यामध्ये शिथिलता आणून याबाबत योग्य ती कारवाई होणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता याबाबत सरकार काय पावलं उचलते किंवा आदिवासी प्रकल्प या बाबतीत काय ठोस उपाययोजना करते हे येत्या काळात पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी.